आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय प्रेग्नेंट आहेस श्राऊ? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का श्राऊ? अगं हा काय मूर्खपणा केलाय? सॉरी. चल चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल. त्याचा काही उपयोग नाही ताई आता. म्हणजे मी जाऊन आली आहे डॉक्टरांकडे. मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले परिस्थिती हाताबाहेर गेली, माझं अबॉर्शन नाही होऊ शकत ताई. आणि आपण जर तसं केलं तर माझ्या जीवाला धोका आहे. लग्न व्हायलाच हवं ताई. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ताई. तू प्लीज काहीतरी कर. प्लीज ताई प्लीज. श्रेयस, अरे ये. What's up, bro? Busy? No, not at all. बोल ना. ग्रेट, म्हणजे मी तुला डिस्टर्ब करू शकतो. मम्मा तुझ्याशी जे बोलल्या, आय मीन मम्मानी खाली जी अनाउन्समेंट केली त्याबद्दल काय? मम्मा खुश आहे ना? That's it. What? मम्मा खुश है. That's it. What do you mean? तू खुश नाही आहेस का? अरे बोल ना, तुला काय वाटतंय ते बोल. श्रेयस, मला काय वाटतंय त्यापेक्षा जास्त महत्वाचं मम्माला काय वाटतंय. ओके, कम ऑन ब्रो. लग्न तुला करायचंय, त्यामुळे तुला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. नाही, I am sorry. सॉरी. तुझ्या सॉरी म्हणण्यानं परिस्थिती बदलणार आहे श्राऊ. तुम्हा दोघांनाही जेव्हा हे सगळं माहिती होतं तरी नको ना. तू नको रडूस प्लीज. मला नाही चिडायचंय तुझ्यावर, पण मला खरंच नाही कळत मी तरी काय करू या सिच्युएशन मध्ये. श्राऊ शांत हो. आपण काहीतरी व्याज काढू. याबद्दल आई बाबांना काय सांगू त्यांना किती त्रास होईल, केवढा मोठा धक्का बसेल श्राऊ. तुला माहितीये? तुला नको विचार करू. राहू, काहीही झालं ना तरी अक्षयला तुझ्याशी लग्न करावंच लागेल. ताई, पण त्याच्या आईने त्याची एंगेजमेंट अनाउन्स केली आणि त्याला त्याच्या आईने सिलेक्ट केलेल्या मुलीशीच लग्न करावं लागेल असंच ना? तुझ्यावर प्रेम करताना त्याने त्याच्या आईची परमिशन घेतली होती का? नाही ना. मग आता तुझी आणि तुझ्या प्रेग्नेन्सीची जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे श्राऊ, आणि तो ती नाकारूच शकत नाही. पण ताई, तू मध्ये काहीच बोलणार नाहीये श्राऊ. जे बोलायचंय, जे ठरवायचंय ते मी बोलेन. त्याला कॉल कर.
तुझ्या आयुष्याशी मी कुणालाही सहजासहजी खेळू देणार नाही श्राऊ. हे बघ, तू आणि शनाया एकमेकांना नीट ओळखतही नाहीये, त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना लाईक करता की नाही हे महत्वाचं आहे यार. काय फरक पडणार आहे? व्हॉट ब्रो, तुम्हाला तुमचं एंटायर लाईफ एकत्र स्पेंड करायचं आहे. तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी माहित नाहीत, तुम्ही कधी एकत्र टाइम स्पेंड केलेला नाही यार. बेसिकली तुमच्यात फ्रेंडशिप नाहीये. आणि मी समजू शकतो जिथे फ्रेंडशिपच नाही तिथे प्रेम, लग्न हे सगळं कसं काय. याचं प्रेशर घेतलंस का तू? म्हणजे लग्नाचं प्रेशर आहे. हा श्रेयस, माझी इच्छा असो वा नसो, फायनली मला त्याच मुलीसोबत लग्न करायचं जी मम्माची चॉईस असेल. अरे काही काय, मम्मा काय इतक्या स्टबर्न नाहीये. तुला नसेल पटत तर तू बोलून बघ ना एकदा त्यांच्याशी. आणि हे बघ, आफ्टर ऑल शनाया कशी आहे, तुमचे चॉईसेस मॅच होतात की नाही हे जाणून घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे यार. आणि मला नाही वाटत मम्मांचं यावर काही ऑब्जेक्शन असेल. बोलावं तर लागणारच आहे. हा, आता तुला शनाया आवडलीच असेल तर मग तू श्रेयस, कॅन आय प्रायव्हेट कॉल अँड ऑल दॅट. श्रेयस प्लीज, शनायाचा फोन आहे वाटतं. प्लीज थोडी प्रायव्हेसी. ओके ओके, कॅरी ऑन, बोला तुम्ही, मी आलोच. हॅलो श्रावणी, मी तुलाच फोन करणार होतो. श्रावू अगं, आय एम रिअली सॉरी. श्रावू प्लीज चिडू नकोस. चिडू नको अक्षय, मुळात तू तुझ्या आईला भेटायला बोलवलं होतंस मला. आपल्या लग्नाचं बोलणार होतास तू, पण तुझ्या आईने काय केलं? माझा इतका अपमान केला, मला घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर तुझी एंगेजमेंट अनाउन्स केली. आणि इतकं सगळं होत असताना तू काय केलंस? नुसता बघत होतास ना. तू तुझ्या आईला सांगितलंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तू त्यांना अडवलंयस. अक्षय, मी तुझ्याकडे बघत होते रे. आय नो श्राव, आय नो. पण सगळं अगं इतकं अचानक झालं की काय रिॲक्ट व्हावं हे कळेना. प्लीज रिअली सॉरी. ओके, तू तेव्हा काहीच नाही बोलला ना. तू ऍटलीस्ट आता तरी तुझ्या आईला सांगितलंयस का की तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचं आणि शनायाशी नाही? अक्षय, मी तुझ्याशी बोलतीये. आराध्या बोलते. काय म्हणत होतास तू? माझं खूप प्रेम आहे श्रावणीवर. मग आता जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा तू असा पळ काढू शकत नाहीस. तिच्यावर प्रेम करताना तू तुझ्या आईला काय वाटेल, तुझ्या घरच्यांना काय वाटेल याचा विचार नव्हता केलास ना. मग आता का तू असा पळ काढतोयस जेव्हा खरंच जबाबदारी घ्यायची वेळ आली आहे? जबाबदारी? कसली जबाबदारी? उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुम्ही दोघांनीही तुमची लिमिट क्रॉस केली आहे. श्रावणी प्रेग्नंट आहे. काय? श्रावणी प्रेग्नंट आहे? ग्रेट. म्हणजे तुला माहितीच नाहीये तर तिथून निघाल्यानंतर श्रावणी कुठल्या अवस्थेत असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, कुठे गेली असेल तुला साधं विचारावंसं सुद्धा वाटलं नाही अक्षय. या सगळ्या स्पेस मध्ये तिने सुसाईड करायचा प्रयत्न केला. काय? सुसाईड? ओ गॉड, श्रावणी असं कसं करू शकते? आराध्या, तू प्लीज श्रावणीला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. सुसाईड? तिचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आय कांट बिलीव्ह दिस. उगाच कन्सर्न दाखवण्यापेक्षा तिला आता ह्या फेज मध्ये तुझ्या सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला श्रावणीच्या लाईफशी असं खेळू देणार नाही. काहीही झालं तरी तिचं लग्न तुझ्याशीच होईल. मला तुला भेटायचंय. पण मी विचारत नाहीये, सांगते. ओके, मी लगेच येते. आता उशीर झालाय.
आपण उद्या भेटूया. ओके, लेट मी नो. काय म्हणत होता अक्षयताई? उद्या भेटूया आपण त्याला. सगळं होईल ना व्यवस्थित? पाहू. आता रिलॅक्स हो, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. टाउन मार्केट मला कळत नाही लोकांची चॉईस काय. तू काय ते साडी बघ, असं वाटतंय ना की 10 वेळा कोणीतरी नेसलेली आहे. गॉड, how cheap is that? बापरे, एवढी महाग साडी. या एन्जॉय. थँक्यू. थँक्यू मॅडम. गॉड, मला कळत नाहीस काय काहीच्या लोकांना बोलवलं होतं तू पाठीमध्ये. लुक ॲट दिस गिफ्ट, लुक ॲट दिस. यशो, तुलसी, for you. थँक्यू मॅम. And get me a strong coffee. ओके. What is wrong with you? किती वेळा सांगितलं आम्हाला यश म्हटलेलं आम्हाला आवडत नाही, आणि तेही नोकर माणसांसमोर. सॉरी. गॉड, आधी चुका करायच्या आणि मग सॉरी म्हणायचं. सॉरी. आमचं चुकलं. बर्थडे पार्टीची जबाबदारी तुझ्या खांद्यावर द्यायलाच नको होती. काय गेस्ट होती अरविंद? डाऊन मार्केट गेस्ट. तू गिफ्ट बघितले? काय गिफ्ट दिले त्याने? फोन, साडी. ती साडी बघितली काय काढली पण इमॅजिन. फोटो फ्रेम्स आणि गॉड गॉड, आय कांट बिलीव्ह इट. यु नो व्हॉट अरविंद, पुढल्या वर्षी गेस्ट लिस्ट आम्ही बनवू. ओके? यशोधरा, हे जे सगळं चाललंय ते तुला अजूनही महत्वाचं वाटतंय का? म्हणजे दुसरं काय महत्वाचं आहे? आपल्या मुलांबद्दल तुझं काहीच कन्सर्न नाही? एक्सक्यूज मी, आमच्या मुलांबद्दल आम्हाला कन्सर्न नाही? मग असेच का आमच्या मुलांच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय आम्ही स्वतः घेतो? त्यांना काय हवंय हे महत्वाचं वाटत नाही का तुला? ऍटलिस्ट त्यांच्या लाईफ पार्टनर बद्दल तरी. अरविंद, प्लीज स्टॉप दिस मेलोड्रामा. आईसारखं बोलू नको सर. अर्थात तुझ्याकडनं दुसरं काय एक्सपेक्ट करणार आम्ही? तू आणि आई सेम थॉट प्रोसेस. अनफॉर्च्युनेटली अक्षय पण अगदी तुमच्याच वळणावर गेला. म्हणायला आमचा मोठा मुलगा आहे, पण श्रेयस सारखा स्पार्क आणि अम्बिशन नाहीये त्याच्यामध्ये. इन फ्युचर काही मोठं करेल असं वाटत नाही. खूप काळजी वाटते त्यामुळे आम्हाला. इनफॅक्ट तोच विचार करून, अक्षयचा विचार करूनच आम्ही त्याचं लग्न शनायाशी ठरवलं. इट्स अ गुड अलायन्स, गुड फॉर एव्हरीवन. यशोधरा, तू नक्की त्याचाच विचार करतेस ना? ऑफकोर्स अक्षयचा विचार करतोय आम्ही. बट येस येस, आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो इट्स ऑलवेज सम काइंड ऑफ बिझनेस. तेच आहे. आम्ही आमचा निर्णय विचार करूनच घेतला. आय एम अ मिलियनेअर. पण इथे थांबायचं नाही आम्हाला. मला मल्टी मिलियनेअर व्हायचं. बिलियनेअर. स्काय इज द लिमिट. खूप मोठी स्वप्न आहेत आमची. यशोधरा, परमेश्वर कृपेने तुला खूप काही मिळालंय. का एक पटीने जास्त. तरी अजून इतकी हाव. अरविंद, एक म्हण आहे, if you want to be a donkey, be a perfect donkey. Do not try to be an imperfect horse. तुझा प्रॉब्लेम काय माहिती? श्रीमंती तुला अशीच मिळाली, त्यामुळे त्याचं महत्व नाहीये तुला. कारण मुळात ती जी तुझी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना,
ती तू दूर करू शकलेला नाहीयेस. अजून एक म्हण आहे की प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. ती औषधं असो नाहीतर माणसांच्या महत्वाकांक्षा. रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. अरविंद, तुला माहिती आम्हाला आमच्या आयुष्यात जे जे हवं होतं ते आम्ही मिळवलं आणि आता पण आम्ही थांबणार नाही. यापुढे आम्हाला जे जे हवं ते आम्ही मिळवणार. ती मिडास राजाची गोष्ट माहितीये. आय बिलीव्ह इन दॅट. हात लावेन त्याचं सोनं करेन. येस, आय वॉन्ट टू डू दॅट. हात लावेन त्याचं सोनं करेन आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. त्याच मिडास राजासारखा स्वतःच्या मुलाचा बळी तू देणार आहेस का? अरविंद, तू काय बोलतोयस तुला कळतंय? आम्ही आमच्या मुलांचा बळी देणार. आम्ही आमच्या मुलांचा बळी देणार. मला सांग, काय 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 नुकसान काय होणार आहे? शनायाशी लग्न करून या फॅमिलीशी संबंध जोडून अक्षयचं काय नुकसान होणार आहे? सांग ना, काय नुकसान होणार? शेवटी एक लग्न आहे ना. लग्न काय असतं? इट्स अ डील. इट्स अ प्रॉफिटेबल डील. आपलं काय होतं? वॉजंट इट अ डील? ऑफकोर्स इट वॉज. कुठल्याही लग्नात सुरुवातीला एक्साइटमेंट असते, नंतर इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. अँड लेट मी टेल यू अ थिंग. आम्हाला माहिती आहे हीच ती वेळ, हीच ती संधी आहे. I want to build my empire. I want to make it huge. I want to make it huge and I'm going to do it. कुणी थांबवू शकणार नाहीये मला, कुणी. यशोधरा, तू जे काही बोलतेस ना ते जरा स्वतः ऐकलं असतं तर फार बरं होईल. तुझ्या हव्यासा पोटी तू अक्षयचं आयुष्य स्टेकवर लावते. इनफ इनफ अरविंद, इनफ. काय बोलायची संधी दिली की खूप बोलतोस रे तू. इनफ. एका क्लास कडून ऍडवाइस घेण्याचे दिवस नाही आलेत अजून यशोधरा सरनाईकांवर. जस्ट स्टॉप इट. तुमचे विचार तुमच्याकडेच ठेवा मिस्टर अरविंद. अरविंद, तुझ्या या फडतूस फिलॉसॉफीपेक्षा ना आम्हाला आमचं नाव, आमचं रेप्युटेशन, आमचं स्टेटस जास्त महत्वाचं आहे. लेट मी टेल यू समथिंग. अक्षयचं लग्न आम्ही ठरवलं, ते तिथेच होणार. श्रेयसचं लग्न पण आम्हीच ठरवणार. त्याचं लग्न तर आम्ही एका मोठ्या रॉयल फॅमिलीमध्ये करणार आहोत. येस. आणि कुणी थांबवू शकणार नाहीये, कारण आम्हाला पण खूप पुढे जायचं. भारताच्या श्रीमंत माणसांच्या लिस्टमध्ये आम्हाला आमचं नाव टॉपवर बघायचंय, टॉपवर. त्यासाठी जे जे योग्य आहे, जे जे अलायन्सेस जोडायचे ते आम्ही सगळं करणार आहोत. अँड यू कॅन नॉट स्टॉप मी मिस्टर अरविंद. अरविंद, तुझ्यासारखी माणसं जी पायाने चालतात ना ती फक्त अंतर कापतात, पण आमच्यासारखी माणसं जी डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात, टार्गेट्स अचीव्ह करतात. यू अंडरस्टँड? यू विल नेव्हर अंडरस्टँड. राईट अरविंद? गुड नाईट. हे मुली पण ना नसता घोर लावतात जीवाला. अगं ए थांब जरा, त्या बघ आल्यात दोघी. अगं आत्ता फोन लावणार होते मी. होतात कुठे इतका वेळ? अगं श्रावू, कुठे होतीस? आई, अगं अशी ओली कशी झालीस तू? थांब, मी टॉवेल घेऊन येते. काय ग श्रावू, किती वेळ? आणि कुठे होतात तुम्ही दोघी जणी? बाबा हो, काही नाही, आम्हाला जरा ट्रॅफिक लागलं म्हणून उशीर झाला. श्रावू, मला आधी केस पुसू दे तुझे. अगं सर्दी होईल बाळा. आणि तू एवढी भिजलीस कशाने? अगं ही आणि हिच्या मैत्रिणी बीचवर खेळायला गेल्या होत्या म्हणून भिजली. तुझं वय काय? काय हा बालिशपणा आहे? असू द्या ना बाबा प्लीज. असू दे काय असू दे. आणि तू ना हिला असं सारखं पाठीशी घालू नकोस. अशानेच पार बिघडली ही. आई आई असं काही नाहीये, तू उगाच काही बोलतेस. अगं लहान आहे ती अजून. अगं लहान कसली? आपल्या शाऊला स्थळ सांगून आलंय आणि म्हणे लहान. स्थळ सांगून आलंय म्हणजे? अगं आपल्या वनिता आत्या आहेत ना, त्यांच्या ओळखीतलं अगदी चांगलं स्थळ आहे आणि त्यांनी शाऊला मागणीच घातली.
म्हणजे मी त्यांना म्हटलं आमची श्रावणी लहान आहे, आराध्या मोठी आहे, तिच्या लग्नाचं आधी बघायला हवं. पण ते म्हणाले आम्हाला श्रावणी पसंत पडली, आधी तर भेटू बोलू, आणि जर तिला पसंत पडला ना मुलगा तर लग्न नुसतं ठरवून ठेवू. आई किती वेळा परत परत तोच विषय काढणार आहेस ग? सांगितलंय ना तुम्हाला, आम्हाला नाही करायचं एवढ्या लवकर लग्न. अगं एवढ्या लवकर म्हणजे काय? अशी चांगली स्थळ सारखी सारखी येत नाहीत परत. बरं असंच असेल तर मग बघा स्थळ. खरंच? हो, पण एक अट आहे, मुलगा घर जवळ व्हायला तयार असेल तरच आम्ही लग्न करायला तयार होऊ. आम्हा दोघींनाही तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. हो का? मग झालीच तुमची लग्न. ग्रेट. आता तरी हा विषय थांबवा. अगं श्रावू, तुम्ही दोघी जणी असं काय करताय? हे स्थळ खूप छान आहे. मुलाला नोकरी आहे, सेटल आहे तो, गावाकडे भरपूर इस्टेट आहे, जमीन आहे, आणि लाखात एक आहे. अगं मुळात मुख्य म्हणजे आपल्या श्रावूला शोभेल असं आहे. बाबा तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला श्रीमंत घरात लग्न नाही करायचंय म्हणून. तू काही म्हणशील ग, पण शेवटी जे नशिबात असतं ना तेच होतं. म्हणतात ना त्या लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधलेल्या असतात. आपण हो नाही म्हणून काही होत नाही बाळा. आई प्लीज ग, तो का गेला आता. आमच्या जनरेशनची मुलं मुली स्वतःचा लाईफ पार्टनर स्वतः ठरवण्यात विश्वास ठेवतात. आणि इतकंच काय तर स्वतःचं फ्युचर करिअर हे सगळं स्वतः सिलेक्ट करण्यात विश्वास ठेवतात. तुला तर चांगलंच माहितीये ना. आणि तुम्हाला आम्ही जड झालो असू ना तर तसं तुम्ही सांगा आम्हाला. अगं दुधाला साय जड होते का कधी? आणि आजवर तुमच्या कोणत्याही गोष्टीला आम्ही विरोध केलाय का? ऐपत असो नसो. जाऊ दे, तुम्ही आई झालात ना की मग तुम्हाला कळेल माझं टेन्शन. श्रावू, श्रावू, अगं आराध्या काय झालं हिला? आई अगं तिने मैत्रिणींबरोबर समोसे खाल्ले म्हणून त्रास झाला असेल. तुम्हा मुलींना कितीही सांगितलं ना तरी पालथ्या घड्यावर पाणी. आईची बडबड ऐकणार कोण? तू आता जरा तिच्याकडे बघ, मी थंड दूध घेऊन येते. कितींदा सांगितलंय बाहेरचं खाऊ नका, ऍसिडिटी होते, घशात येतं सगळं, पण ऐकतंय कोण? आई बाबांपासून कसं लपवायचं हे सगळं? श्रावू, हे काय करून बसलीस तू? कसं खोटं बोलायचं त्यांच्याशी? खूप कठीण होऊन बसलंय सगळंच. आज एवढं छान गाणं गुणगुणतोय, याला अक्षयशी एकदा बोलून बघायला सांगू का? नाही, पण आता नको. निदान ह्याचा तरी मूड छान असू दे. काय चिरंजीव, काय मस्त गाणं बिणं गाताय? नाही, पण याआधी तुला कधी असं गाणे गुणगुण तर ऐकलं नव्हतं मी. आज अचानक मला वाटतं ना की मामाला सांगून अक्षय बरोबर तुझंही उरकून टाकायचं. डॅड चिल.
तुम्ही उगा शाळा घेऊ नका माझी. प्रेम वगैरे अरे अरे असं काय बोलतोयस? अरे प्रेमात पडण्यासारखं सुख दुसरं कशात नसतं. पण सिरियसली असं काही नाहीये. मनात एखादी गोष्ट आली ना, माणसानं पटकन असं बोलून टाकावं. तर मनातल्या गोष्टी आहेत ना, मनातच राहतात. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसं आहे ना बाळा, स्पष्ट सांगायचं ना तर प्रेमात पडण्यात खरं सुख आहे. जितकं खरं आहे ना तितकंच ते घर यशोधरा सरनाईकांचं आहे. इथे तिचीच मर्जी चालते, हेही तितकंच खरं आहे. डॅड, मम्मांच्या डिसिजन मुळे तुम्ही अपसेट आहात. मला माहिती आहे. नाही नाही नाही, मी तुला डिस्करेज करत नाहीये. नाही नाही, पण यानंतर तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी तुला सावध करतो. कसं आहे ना बाळा, आयुष्य जरी तुमचं असलं ना तरी डिसिजन फक्त आणि फक्त यशोधराचं असणार. तिच्या मते आपल्या स्टेटसला मॅच न होणाऱ्या मुलीवर प्रेम करणं गुन्हा आहे. तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय हे माझ्या लक्षात येत आहे. पण आय गेस प्रेमात असं ठरवून पडता येत नाही ना. प्रेम अचानक आयुष्यात येतं. कधी, कुठे, कसं, हे आपल्या हातात कुठे आहे. आपला तर नसतंच ते. पण ज्या मुलीवर प्रेम करशील ना त्या मुलीबरोबर तुझं लग्न करू द्यायचं की नाही हे सर्वस्वी तुझ्या आईच्या हातात. तिचा थॉटच असं आहे की प्रेम कुणावरही करा, पण लग्न फक्त आणि फक्त मी सांगेन त्या मुलीशी करायचं. असं काही नाहीये डॅड. बाळा तसं नसेल ना उत्तम असेल. बाकी तू हुशार आहेसच. जे काही करशील ना ते नीट विचार. गुड नाईट. गुड नाईट डॅड. यशोधरा सरनाईकच्या पॅलेस मध्ये तुटलेली चप्पल घालून तुझ्यासारखी डाऊन मार्केट मुली काय करते? तुमच्यासारख्या गरीब लोकांना आमच्या पॅलेसच्या आजूबाजूला येण्याची परवानगी नाहीये. यू डेअर टू एंटर माय हाऊस. याली कशी? हु हॅज इन्व्हायटेड हर? आस्क हर हु हॅज इन्व्हायटेड हर. पुन्हा जरी आम्हाला दिसली तर आमच्यापेक्षा वाईट कुणी नसेल. आउट. आमच्या अक्षयची होणारी भावी पत्नी आणि सरनाईक इंडस्ट्रीजची होणारी भावी सून. प्रेझेंटिंग शनाया. हे खरंय. सगळ्या अनपेक्षित प्रश्नांवर फक्त एकच उत्तर आहे, ते म्हणजे काळ. पण हे सगळे अनपेक्षित प्रश्नही त्याचेच असतात ना. गणपती बाप्पा, प्लीज आता तूच सगळं व्यवस्थित कर.